नमस्कार, मी डॉक्टर शिवारी वाघ, संचालक एस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट औरंगाबाद. महाराष्ट्र सिटी सेलकडनं नोटीस नंबर 4343 ही नुकताच पब्लिश झालेली आहे आणि त्या संदर्भाने एक महत्त्वाच्या काही सूचना आपल्याला विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायच्या आहेत, म्हणून आपण हा व्हिडिओ पोस्ट करतोय. सर्वप्रथम जे सीट मॅट्रिक्स उपलब्ध झाले, सध्या तुर्तास जे झालेले उपलब्ध आहे ते गव्हर्नमेंटच्या ज्या सीट्स राहिल्यात त्या संदर्भाने उपलब्ध आहे. एकूण साधारण आता सुद्धा महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे जे सीट मॅट्रिक्स पब्लिश झाले त्यानुसार साधारण 60 जागा अजूनही गव्हर्नमेंट आणि ऍडेड कॉलेजच्या रिक्त आहेत आणि त्यासाठी मॉपअप राऊंड 3 जो की बीएमएस, बीएचएमएस, बीयूएमएस, बीपीटीएच. आता बीएचएमएस तर महाराष्ट्रात गव्हर्नमेंट कॉलेज नाहीये, पण बीयूएमएसचं आहे. या सगळ्या अनुषंगाने मॉपअप राऊंड 3 होणार आहे. त्याच्यामध्ये बीओटीएच, बीएसएलपी आणि बाकीचे पण कोर्सेस आहेत. तर त्याचं काय शेड्यूल आहे ते थोडं तुर्तास सांगतो. डिक्लेरेशन ऑफ सीट मॅट्रिक्स 29/4/2022 8 वाजता, जे ऑलरेडी पब्लिश झाले, ज्याच्यात मी तुम्हाला फक्त बीएमएचे किती सीट्स आहेत ते सांगितलं. डिक्लेरेशन ऑफ सिलेक्शन लिस्ट 29/4/2022 म्हणजे आजच सायंकाळी, म्हणजे रात्री 10 वाजता, म्हणजे अजून थोड्या वेळाने, तासाभराने 60 मुलं असे असतील ज्यांना सेमी गव्हर्नमेंटचं कॉलेज मिळालेलं असेल, त्यांचं कॉलेज अपग्रेड होऊन त्यांना गव्हर्नमेंट किंवा ऍडेड कॉलेज मिळेल. म्हणजे मोस्टली ऍडेडचे गव्हर्नमेंटला जातील आणि सेमी गव्हर्नमेंटच्या ऍडेडला जातील. तर असे 60 विद्यार्थी असतील ज्यांना वरती कॉलेज अपग्रेड होईल. पण त्यांनी काय करायचंय, त्यांना ऍडमिशनसाठी डेट आहे 30/4 ते 3/5. 30 तारखेपासून 3/5 पर्यंत त्यांना जाऊन ऍडमिशन घ्यायचे संबंधित कॉलेजला आणि सिलेक्शन म्हणजे अलॉटमेंट लेटर प्रिंट करायचं. जे कॉलेज आपल्याला मिळालं तिथे जायचं, ते 1,500 भरून डॉक्युमेंट्स आणि डीडी परत घ्यायचा, नवीन डीडी काढायचा आणि संबंधित कॉलेज जाऊन जे ऍडमिशन घ्यायचं. मग पुढे काय, हे झालं जे राऊंड मध्ये आता ज्यांना आता ऍडमिशन गव्हर्नमेंट कॉलेजला मिळालेले त्यांच्या बाबतीत. पण प्रायव्हेट कॉलेजचा काय विषय तो पण इम्पॉर्टंट आहे. तुर्तास प्रायव्हेट कॉलेजचं जे काय सीट मॅट्रिक्स आहे, किती वॅकन्सी पोझिशन आहे त्याचं सीट मॅट्रिक्स उपलब्ध नाहीये, परंतु त्याचं पण गाईडलाईन आलेली आहे टेबल नंबर 2 मध्ये आणि त्याच्यामध्ये जे काय सूचना दिल्या आहेत त्या तुम्हाला मी शेअर करतो. पब्लिकेशन ऑफ वॅकन्सी पोझिशन 29/10 म्हणजे आजच, पण रात्री 10 नंतर, आज रात्री 10 नंतर ही वॅकन्सी पोझिशन येईल. द एलिजिबल कॅन्डिडेट डिझायर कॅन्डिडेट मस्ट अप्लाय इन पर्सन एनी पर्सन टू रिस्पेक्टिव्ह कॉलेज इन प्रिस्क्राइब फॉर्मॅट फॉर स्टेट कोटा 30/4 ते 2/5. म्हणजे तुम्हाला 30 तारीख 1 तारीख आणि 2 तारीख दुपारी 5 वाजेपर्यंत अप्लाय करता येईल. 2 तारखेला सायंकाळी 7 वाजता सिलेक्टेड मुलांची यादी पब्लिश होईल आणि ज्या मुलांना ऍडमिशन मिळेल त्यांनी 3 तारखेला सायंकाळी 6 वाजेपर्यंत ऍडमिशन घ्यायची पहिल्या सिलेक्शन लिस्ट मधून. म्हणजे असे मुलं ज्यांनी 30, 1 आणि 2 तारखेपर्यंत अर्ज केले 5 वाजेपर्यंत, 5 वाजेला लिस्ट म्हणजे अर्ज करायची वेळ संपेल, 6 वाजता सिलेक्शन लिस्ट लागेल त्या कॉलेजच्या वेबसाईटवर आणि त्या कॉलेजच्या नोटीस बोर्डवर. ज्या मुलांना ऍडमिशन मिळेल त्या मुलाने 3 तारखेला सायंकाळी 6 वाजेपर्यंत ऍडमिशन घ्यायची, म्हणजे दुसऱ्या दिवशी. आणि जर तरी पण काही सीट्स उरले तर सेकंड सिलेक्शन लिस्ट पब्लिश होईल, जे वेट लिस्टेड कॅन्डिडेट आहे त्यांच्यामधनं, आणि त्यांचे ऍडमिशन 3 तारखेला सायंकाळी 7 वाजेपर्यंत होतील. म्हणजे जे उपलब्ध आहेत जागेवर, म्हणजे खूपच नाही, 3 तारखेला 7 वाजता लिस्ट लागेल, म्हणजे कारण 3 ला 6 पर्यंत ऍडमिशनच घ्यायचे. जर जागा काही उरल्या तर 7 वाजेपर्यंत लिस्ट लागेल ज्यांचं सिलेक्शन होईल, आणि त्या मुलांनी मात्र 4 तारखेला 5 वाजेपर्यंत ऍडमिशन घ्यायचे. सो अशा पद्धतीनं 4 तारखेपर्यंत ही सगळी प्रोसेस जी येतात कम्प्लीट होईल. अर्ज करणं, पहिली लिस्ट लागेल, ऍडमिशन घेणं, जागा उरल्या सेकंड लिस्ट लागेल, त्याच्यानंतर ऍडमिशन घेणं, असं सगळं एकूणच जो काय टोटल प्रोसेस आहे 29 तारखेला लिस्ट लागण्यापासून 4 तारखेला संपेल. आता इलिजिबिलिटी फॉर इन्स्टिट्यूशनल लेवल राऊंड हे नियम फार समजून घेणं गरजेचे आहे, कारण बऱ्याचदा हे नियम माहिती नसतात मुलांना आणि त्यांची फसगत होते. कॅन्डिडेट हु आर नॉट प्रिव्हियसली रजिस्टर्ड विथ स्टेट सिटी सेल बट नॉट होल्डिंग एनी सीट in previous round of state quota, all India quota counseling are eligible.
असे विद्यार्थी जे ऑलरेडी रजिस्टर्ड आहेत महाराष्ट्र सीईटी सेलच्या पोर्टलवर 1000 रुपये भरून, परंतु ते कुठल्याही प्रकारची सीट होल्ड करत नाही, ना स्टेट कोट्यात ना ऑल इंडिया कोट्यात, दे आर इलिजिबल फॉर ऍडमिशन. पहिला भाग. नंबर 2, candidate having joint status in all India quota round 2 are not eligible for institutional level round. ज्या मुलांनी ऑल इंडिया कोटामध्ये राउंड 2 मध्ये ऍडमिशन घेऊन ठेवलेलं असेल, दे आर नॉट एलिजिबल फॉर ऍडमिशन. प्रोसिजर फॉर इन्स्टिट्यूशनल राउंड फॉर BMS, BHMS, BVMS, BPTS कोर्सेस ऍट प्रिव्हियस अनएडेड मायनॉरिटी कॉलेजेस अकॅडमिक इयर 21-22. आता इन्स्टिट्यूशनल लेवलच्या राउंड मध्ये काय प्रोसेस आहे ते समजून घ्या. Institutional round is only for private unaided minority colleges. हा फक्त प्रायव्हेट BMS कॉलेज साठीचा राऊंड आहे, BHMS कॉलेज साठीचा राऊंड आहे. फॉर ऍडमिशन ड्युरिंग इन्स्टिट्यूशनल लेवल राउंड द कॉलेज इन्स्टिट्यूशन शुड फॉर्म कमिटी द मेंबर्स द चेअरमॅन डीन. फॉर ऍडमिशन ड्युरिंग इन्स्टिट्यूशनल लेवल राउंड द कॉलेज इन्स्टिट्यूशन शुड फॉर्म अ कमिटी. ते जाऊ द्या, ते कमिटी वगैरे राहील, ते सोडून द्या. College should display on their website and notice board, vacancy position, application list, merit list for selected candidates, waiting list as per schedule. कॉलेजने जे येतं त्यांच्या नोटीस बोर्डवर व्हॅकन्सी पोझिशन, ऍप्लिकेशन ज्यांच्या आल्या त्यांची लिस्ट, मेरिट लिस्ट आणि लिस्ट ऑफ सिलेक्टेड कॅन्डिडेट्स ही जी आहे आणि वेट लिस्टेड कॅन्डिडेट ही त्यांची वेबसाईटवर आणि नोटीस बोर्डवर पब्लिश करायचं. It will be responsibility of the institute to verify the acceptance eligibility of the candidate. जे काय नियमाप्रमाणे पात्र विद्यार्थी आहे का हे सगळं क्रॉस चेक करून त्याला प्रवेश द्यायची जबाबदारी ही कॉलेजची असणार आहे. ठीक आहे. द लिस्ट ऑफ एलिजिबल कॅन्डिडेट फॉर द इन्स्टिट्यूशनल राउंड विल बी पब्लिश्ड ऑन वेबसाईट ऑफ 29/4/2022. म्हणजे ही लिस्ट पण सीटी सेलकडनं पब्लिश केली जाईल मोस्ट प्रोबेबली आज रात्री. All eligible candidates registered with state CET cell who have paid ₹1,000 can apply for admission on vacant institutional level seats. 1000 रुपये भरून जे विद्यार्थी रजिस्टर्ड आहेत सीईटी सेलला ते इन्स्टिट्यूट लेवलच्या राउंड साठी अप्लाय करू शकतात. फॉर इन्स्टिट्यूशनल राउंड इलिजिबल अँड इंटरेस्टेड कॅन्डिडेट शुड अप्रोच टू द डीन प्रिन्सिपल of the respective college within a prescribed time and submit separate application for state quota and institutional quota in person or any person. ज्या विद्यार्थ्यांना स्टेट कोट्यामध्ये इन्स्टिट्यूशनल लेवलच्या राऊंड मध्ये आता पार्टिसिपेट करायचे त्यांना 2 प्रकारचे अर्ज उपलब्ध आहेत. इन्स्टिट्यूशनल कोट्यासाठी वेगळा आहे आणि स्टेट कोट्यासाठी वेगळा आहे. तो स्वतः किंवा कुणाला रिलेटिव्हला पाठवून त्याला अर्ज करता येईल, पण तो अर्ज हाताने लिहिलेला असावा, पूर्ण भरलेला असावा आणि तो अर्ज तिथे त्यांना जे काय रिक्वायर्ड डॉक्युमेंट आहे ते अटॅच करून सादर करता येईल. फॉर वेकंट कोटा स्टेट कोटा 85% सीट प्लीज रेफर ते रूल वगैरे. ठीक आहे. एनी कॅन्डिडेट इन शिफ्टेड फ्रॉम प्रायव्हेट आयुष टू अलाइड कोर्सेस कॉलेज टू गव्हर्नमेंट कॉर्पोरेशन आयुष अलाइड कॉलेज ड्यू टू बेटरमेंट और एनी रीजन by order of competent authority such candidate should be immediately relieved if candidate desired to so without any penalty. हा फार इम्पॉर्टंट विषय. आता एक पालकांचा मला जस्ट फोन होता, त्यांना मला कदाचित आता फोन करावा लागेल. गाईडलाईन मध्ये असं दिलं आहे की जर एखाद्या विद्यार्थ्याचं कुठलाही अपडेट झालं कॉलेज, आता एक विद्यार्थी त्यांना वेटरनरीला मिळाले नागपूरला, तर त्यांना पेनाल्टी शिवाय पण रिलीव्ह करायची सूचना याच्यात दिली, तर त्या पालकांसाठी हा फार महत्वाचा विषय असेल. ओके. At the time of admission during institutional round, a candidate should submit all his original documents along with requisite fees in the form of DD or check during prescribed time limit. विद्यार्थ्याला जे तर at the time of admission चेकनी सुद्धा पेमेंट करता येईल आणि मग नंतर त्याला DD देता येईल जर बँक हॉलिडे आले इन बिटवीन. तर it is the sole responsibility of the candidate to submit all the original documents and requisite fees at the time of admission. Yes, of course. ज्याला ऍडमिशन घ्यायचं त्याने ओरिजिनल पेपर सबमिट करणं आणि फी सबमिट करणं ही त्या विद्यार्थ्याची जबाबदारी राहील. ऑल द कॅन्डिडेट ऑलरेडी ऍडमिटेड फॉर MBBS, BDS, BMS, BHMS, BUMS, BPTS, BOTS नर्सिंग कोर्सेस आर नॉट एलिजिबल फॉर इन्स्टिट्यूशनल लेवल राउंड. असे विद्यार्थी ज्यांनी ऑलरेडी BPTS, BOTS, BASLP अजून काय घेऊन ठेवलेलं असेल ते मुलं इन्स्टिट्यूट लेवलच्या राऊंडसाठी पात्र नाहीत. फार इम्पॉर्टंट आहे. म्हणजे मागच्या वेळेस असं होतं MBBSच्या इन्स्टिट्यूशनल लेवल राऊंडला
ज्यांना BMS भेटलं ते पण अप्लाय करू शकत होते, ज्यांना BDS भेटलं ते पण अप्लाय करू शकत होते MBBS ला. इथे तसं नाहीये. BMS ला अप्लाय करायचंय किंवा BHMS ला पण अप्लाय करायचंय आणि ऑलरेडी सीट होल्ड केलंय ते मुलं ऑलरेडी ऍडमिटेड कॅन्डिडेट नॉट एलिजिबल फॉर इन्स्टिट्यूशनल लेवल राउंड. The admission process should be completed before cut-off date prescribed for each course that is declared by respective central council and competent authority from time to time. हे ऍडमिशन प्रोसेस वेळेत पूर्ण व्हावी या संदर्भाने ते गाईडलाईन आहे. All the admission are subject to approval of admission regulator. ते ठीक आहे. If a candidate is not able to submit DD due to bank holiday, he/she may pay the fee by check and replace the same on next bank working day. आता तुम्ही चेकद्वारे ऍडमिशन करा आणि बँक सुरू असताना म्हणजे जेव्हा वर्किंग डे असेल त्या दिवशी तुम्ही DD काढून कॉलेजला जा आणि चेक परत घ्या. फॉर इन्शुरिंग फेथफुल ऑबिडन्स सगळे कॉलेजेस जे ते संडेला वगैरे पण वर्किंग डे असतील, सॅटर्डे संडे सुद्धा कुठल्याही प्रकारची सुट्टी विद्यार्थ्यांना नसेल. अशा पद्धतीचा एक फॉर्म CET-7 ला पब्लिश केलेला आहे. हा 85% कोट्याचा फॉर्मॅट आहे. याच्यामध्ये दिलंय नेम ऑफ द कॅन्डिडेट, डेट ऑफ बर्थ, जेंडर, CET-7 ऍप्लिकेशन नंबर, नीट रोल नंबर, नीट काउन्सिलिंग रँक, नीट स्कोर, HSC PCB स्कोर, कॅटेगरी ऑफ द कॅन्डिडेट, मायनॉरिटी स्टेटस जे असेल ते, मोबाईल ऑफ द कॅन्डिडेट, ईमेल ID ऑफ द कॅन्डिडेट, ऍड्रेस फॉर करस्पॉन्डंट आणि आय एम सबमिटिंग मॅन्डेटरी झेरॉक्स कॉपीज ऑफ द ऑल इसेन्शियल डॉक्युमेंट ॲज पर द रूल नंबर 7.4 नीट विधी 2021. काय काय याच्यात जोडायचं तुम्हाला? तुमचं नीट स्कोर कार्ड, तुमचं कास्ट, कॅटेगरी, 10वी मार्कशीट, 12वी मार्कशीट, तुमचं TC, गॅप असेल तर गॅप सर्टिफिकेट, फिटनेस सर्टिफिकेट, हे सगळे झेरॉक्स याला अटॅच करून विद्यार्थ्याची साईन करून हे तुम्हाला त्या कॉलेजला सबमिट करायचं आहे. आणि मग तुम्हाला हे खाली जे येतं याला एक्नॉलेजमेंट आहे, याला इथे कट करतील कॉलेजवाले आणि स्टॅम्प मारून तुम्हाला तुमचं नाव लिहून रिसिव्ड कॉपी तुम्हाला देतील. अशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये अतिशय महत्वाचा टप्पा आता आलेला आहे BMSच्या ऍडमिशनचा, ज्याच्यामध्ये गव्हर्नमेंटचा एक राऊंड होईल जो मॉपअप राऊंड 3 आहे. 60 विद्यार्थी असे असतील ज्यांना गव्हर्नमेंट कॉलेजला ते प्रमोट होतील आणि मग त्या 60 जागा कदाचित नेक्स्ट याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे अजून एखादा राऊंड जर झाला इन्स्टिट्यूशनल लेवलचा राऊंड त्याच्यात उपलब्ध होतील. तुर्तास आज गव्हर्नमेंटचा राऊंड लागेल, त्या मुलांनी 30 ते 3 तारखेपर्यंत ऍडमिशन घ्यायचं आणि ज्यांना प्रायव्हेट कॉलेजला आता अर्ज करायचे, ज्यांना गव्हर्नमेंट भेटलं नाही, काही भेटलेलं नाही पूर्वी, त्या मुलांनी अर्ज करण्यासाठी त्यांना 30/4 ते 2/5 पर्यंत वेळ आहे. 2/5 ला रात्री लिस्ट लागेल, 3/5 ला ऍडमिशन घ्यायचे. जर परत जागा उरल्या तर 6 वाजता लिस्ट लागेल, त्यांनी 4 तारखेला 5 वाजेपर्यंत ऍडमिशन घ्यायचे. अशा पद्धतीने सगळं शेड्यूल आहे जे आपल्यापर्यंत शेअर केलं. हे शेड्यूल गरजू मुलांना शेअर करा, कारण असे महाराष्ट्रातले अनेक मुलं असू शकतात की ज्यांना या इन्स्टिट्यूशनल लेवलच्या राऊंडमध्ये फक्त फीसवर ऍडमिशन मिळेल. कृपया लक्षात घ्या, या राऊंडमध्ये कुठल्याही कॅटेगरीचं बेनिफिट मिळणार नाही. फक्त तुम्हाला जी फुल फीस आहे ती फुल फीस भरून ऍडमिशन मिळेल. सो प्रयत्न करा. प्रयत्नांती परमेश्वर म्हणतात मराठीमध्ये. प्रयत्न करा, यश नक्की मिळेल. कोशिश करणे वालों की हार नाही होती असं आपण म्हणूया आणि या ठिकाणी आपण थांबूया. ठीक आहे, धन्यवाद, थँक्यू. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि इतर गरजू मुलांना नक्की शेअर करा. धन्यवाद.